आजरा येथील नगरपंचायतीजवळ श्रीराम मंदिरासमोरील रामाची विहीर या ऐतिहासिक व पारंपरिक सार्वजनिक विहिरीच्या दुरुस्तीसाठी नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार यांनी नगरपंचायतीकडे निवेदन सादर केले। सर्व जाती धर्मांसाठी खुली असलेली ही विहीर पूर्वी आजऱ्यातील अनेक गल्ल्यांची तहान भागवणारी असून इतर विहिरी आटल्या तरी ही विहीर कधीही आटली नसल्याचं वैशिष्ट्य आहे। कुंभार गल्ली, रामदेव गल्ली, बाजार लाईन आणि सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक आजही या विहिरीवर अवलंबून आहेत। मात्र अलीकडील वळीव पावसामुळे गटारीचं पाणी विहिरीत मिसळल्याने पाणी दूषित व दुर्गंधयुक्त झालं असून ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। आजऱ्यातील अनेक विहिरी जागेच्या स्वार्थापोटी नष्ट झाल्याचंही यावेळी निदर्शनास आणण्यात आलं। आरोग्यासाठी विहिरीचं पाणी उपयुक्त असल्याचं जाणकारांचं मत असून रामाची विहीर ही आजऱ्याच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याचंही नमूद करण्यात आले। या विहिरीची पुनर्बांधणी, गाळ काढणं, स्वच्छता, रंगरंगोटी तसेच आरोग्यदृष्ट्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी रामदेव गल्ली, कुंभार गल्ली आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। निवेदनावर डॉक्टर स्मिता सुधीर कुंभार यांची स्वाक्षरी आहे। तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार।